गुड आफ्टरनून मित्रांनो. जसं तुमच्या प्रत्येक कमेंटसाठी आपण रिप्लाय द्यायला थोडासा वेळ नव्हता, तर आपण डायरेक्ट सीधा एकदम पॉईंट टू पॉईंट आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशी की ज्या मुलांचे 6 तारखेनंतर जे डॉक्युमेंट्स होते फॉरेस्टचे वगैरे, तर सर्वांचं टाईमटेबल परत चेक करा. तुम्हाला जी आधी एक लिस्ट आली होती त्याच्यावर आपला जो सिरियल नंबर असेल तो नवीन टाईमटेबलमध्ये चेक करा आणि त्याच्यानुसार वर जी टाईम दिला आहे 8 ते 11 आणि 11 ते 2 असा 3 बॅचमध्ये, तर त्यानुसार तुम्ही तुमची बॅचच्या टायमामध्ये जा आणि ट्राय करा की तुम्ही वेळेत पोचा, कारण का तिथली प्रोसेस फास्ट पण म्हणता येईल आणि का चांगली आहे. आतमध्ये तुम्हाला कोणते फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. सर वगैरे तिथे तुम्हाला पूर्ण हेल्प करतात. एखादा डॉक्युमेंट जर राहिला तरी त्यात तुम्हाला PDF झेरॉक्स वगैरे सर्व करून देतात. नंतर प्रश्न असा होता की आपलं जे हाईट आणि चेस्ट आहे त्याचं BMIचं काय होतं आहे, तर तिथं असं प्रॉपर असं कोणी सांगत नाही तुम्हाला की तुमची हाईट किंवा चेस्ट बसते की नाही. जर तुमचं बसत असेल तर इन केस जर हाईट किंवा चेस्टचा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जर तिथे सवलत असेल कॅटेगरीमध्ये तर ती तुम्हाला सवलत देत आहेत. ठाण्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्या सर्वांसाठी. आणि जे ॲड्रेस होता शहापूरचा तो कसा होता की तुम्हाला कसारा ट्रेन पकडायची लोकलवाली आणि तिथे आसनगावला उतरून तुम्हाला शहापूरला जवळच आहे ते रिक्षाने. आणि दुसऱ्या एका मित्राची कमेंट होती आपल्या की तिथे राहायला सोय आहे का, तर डॉक्युमेंटचे जे सेंटर आहे त्याच्या बाहेर अशी प्रॉपर कुठे सोय तर नाही आहे, पण जे शॉप्स आहेत तिथे ते रात्री बंद असतात. तर तुम्ही तिथे जर तुमचं सामान घेऊन तिथे राहिले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही याचा, पण ती पूर्ण जबाबदारी तुमची राहील. नंतर जे ग्राउंडचा जो अंदाज होता सुरुवात व्हायचा, तर जशा प्रकारे डॉक्युमेंटची प्रोसेस एवढी फास्ट चालू आहे तर त्या हिशोबाने अंदाजे ग्राउंड 21-22पर्यंत सुरू होऊ शकतं किंवा थोडंसं लेट पण होईल, कारण का अजून बऱ्याच मुलांचे डॉक्युमेंट्स व्हायचे बाकी आहेत. तर त्या हिशोबाने ट्रॅक वगैरे सेटअप करून हा महिन्याच्या एंडिंगला ग्राउंड स्टार्ट व्हायची शक्यता वाटते. तर पुढच्या जी काय इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, म्हणजे जेणेकरून आपण त्याच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुमच्या नक्कीच पुढच्या मित्राला शेअर करा, जेणेकरून त्याला पुढचा प्रॉब्लेम फेस न होणार.